या संवादासाठी मोठी अपडेट समोर येते। खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात। वेळेला भाजपा कुठेच नसतो। राऊत साहेब, महापौर पदाच्या या एकूण शर्यतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे की विरोधी पक्षात बसण्याचं ठरवलं? नाही बघा, अजून आम्ही काहीच ठरवलेलं नाहीये। आता आम्ही फक्त मजा बघतो। कोणी पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत। आता माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांना सुद्धा कुठेतरी हलवत आहे। कोण कोणाला घाबरते? सरकार आहे। अहो, सरकार तुमचं आहे। मुख्यमंत्री दावोसला बसून मुंबईकडे लक्ष ठेवतायत नगरसेवकांकडे। म्हणजे मला गंमत वाटते। तिकडे त्यांचं मी कालच एक ट्विट केलं, आपण पाहिलं असेल की प्रधानमंत्र्यांसारखं स्वागत करण्यात आलं। लोक बिक झेंडे विंडे हलवतायत, असे चांगली गोष्ट आहे। एक मराठी माणूस म्हणून जर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांची देशाच्या पंतप्रधान पदाकडे पावलं पडत असतील, मुंबई जिंकल्यामुळे असं म्हणतात किंवा महाराष्ट्रात जिंकल्यामुळे, तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे। त्यांनी करावं, त्यांनी जावं दिल्लीत, देशाचं प्रधानमंत्रीपदी दावा ठोकावा। महानगरपालिका जिंकल्या, नगरपालिका जिंकल्या, स्वित्झर्लंडला त्यांचं प्रचंड स्वागत झालं। लोक रस्त्यावरती आले, त्यांना झेंडे दाखवत होते। असं प्रधानमंत्र्यांचं स्वागत बेसिकली असं होतं। कोणत्या मुख्यमंत्र्यांचं वगैरे मी अजूनपर्यंत असं पाहिलं नाही, पण ही नवीन प्रथा सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या की मराठी पंतप्रधान बहुतेक देशाला मिळतोय। राऊत साहेब, आताच्या घडीची एक मोठी बातमी आहे, देवाभाऊंसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। नाही, या सूत्रांमध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही। नगरसेवक सांभाळावेत आणि त्याचबरोबर उदय सामंत म्हणतायत की त्यावेळी नॉट रिचेबल कुठले नगरसेवक असतात नाही, ते आमचं बघा की असं आहे की आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या घरी आहेत। आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत। तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैद खाण्यामध्ये डांबून का ठेवावे लागले? आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत, ते रिचेबल की नॉट रिचेबल नंतर बघू। कल्याण डोंबिवलीतले 2 तुमचे नगरसेवक जाऊन श्रीकांत शिंदेंना भेटतात आशीर्वाद घेण्यासाठी, मग घेऊ द्या ना। आज त्यांचा आसाराम बापू झाला असेल श्रीकांत शिंदेंचा, जात असतील, पाहू ना। बघा, एक लक्षात घ्या, आमचा 11चा गट स्थापन होईल। आमचे 11 नगरसेवक आहेत। मनसे स्वतंत्र गट आहे। आमच्या 11चा गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आणि इथे मुंबई महापालिकेत काय होईल? एकत्र असा गट असेल? नाही, स्वतंत्र गट स्थापन करावा लागेल। 2 स्वतंत्र पक्ष आहेत, लक्षात घ्या। आणि त्याच्यावरती आता आम्ही बघू ना, आमच्यामध्ये संवाद उत्तम आहे अजूनही। पण कल्याण डोंबिवलीमध्ये असा ट्विस्ट आहे की दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदेगड महापौर स्वतःचा व्हावा यासाठी स्वतःच्या पद्धतीने नाही करू द्या ना। हे बघा, मदत लागेल अन्य पक्षाची। बघा, मदत म्हणजे असं आहे की शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतात। एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे भाजपलाही माहिती आहे। हे केडीएमसी मध्ये म्हणतोय मी। नाही, अर्थात मुंबईत पण ते करू शकतात। भाजपचे नगरसेवक फोडणं कुठं केंद्र आणि राज्यात जो सत्तेत आहे प्रमुख पक्ष मुख्यमंत्री आहे। बघा, हे असं आहे की मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना। त्यांनी शिवसेना फोडली, त्याच्यामुळे त्यांना जे अमित शहा आहेत ते खांद्यावर घेऊन फिरतात दिल्लीत, ब्लू व्हाईट बॉय म्हणून। आता ते काही करू शकतात। तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का 29च्या जोरावर का 27च्या जोरावर? कोणीतरी त्यांना चावी देत आहे ना दिल्लीतून। ते कोण? दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण की महापौर पदावर दावा सांगा म्हणून, जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये। नारायण राणेंनी आपल्यावर टीका केलेली आहे की महापौर, तुमचा महापौर का आकाशातून पडेल, संख्याबळ पहा। तुमचं पण संख्याबळ पहा ना, तुमचंही संख्याबळ पहा म्हणावं। काय
राण्याकडे संख्याबळ आहे का? असेल तर मग थांबलेत का? असेल तर मग शिंद्यांनी लपवून का ठेवलेत? आणि वारंवार का सांगावं लागलाय भाजपला की आमचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून? काय आहे, त्यांचं वय झालंय, ते आजारी आहेत, त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या कुटुंबानं. त्याच्यामुळे चुकीचं विधान ते करणार नाहीत यापुढे. आमचं बघू ना, आमचं बघायला आम्ही समर्थ आहोत. राणेसाहेब, तुमचं जरा काय चाललंय ते बघा. तुमचं संख्याबळ सांगा काय आहे ते. 10-20 जागा जास्त जिंकल्यामुळे संख्याबळ होत नाही. मी काल म्हणालो की बहुमत फार चंचल असतं. आज राऊत साहेब एक आहे मुंबईत बिहार भवन बनवलं जात आहे. बातम्या आहेत त्या, बघू आम्ही त्याच्यावर. राऊत साहेब, आज ताजलँड एंडला जायचा काही योग आहे का? थांबा ना जरा. कालची राहिलेली नाही, कसं आहे की आम्ही जेवायला जातोय की ते कुठे जेवायला जातात बघू ना. आम्ही जेवायला जातोय की आतले लपवलेले पाहुणे कुठे बाहेर जेवायला जात आहेत. त्याच्या तुम्हाला कारण जे आकडे दिसत आहेत, जर शिंदेच्या शिवसेनेचे काही नगरसेवक तुमच्यासोबत आले होय, अशा गोष्टी ज्या असतात या खुलेपणानं बोलल्या जात नाहीत. पण काँग्रेसकडेही मोठ्या संख्याबळ आहे, 24 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे फुटत नाहीत. पुढे बोला. काँग्रेसचे फुटत नाहीत. आमच्या शिवसेनेचे तर प्रश्नच येत नाही. आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार. या 2 गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर. त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे. नाही, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तटस्थ राहणं, अनुपस्थित राहणं महापौर पदाच्या निवडीच्या वेळेस, असं काही स्ट्रॅटेजीनुसार होत आहे का? स्ट्रॅटेजी असताना ती त्या क्षणी ठरते. ती 15 दिवस आधी सांगितली जात नाही राजकारणामध्ये. ही शेवटच्या मिनिटात स्ट्रॅटेजी काय आहे हे दिसते. 15 दिवस आधी कोणी स्ट्रॅटेजी ठरवतं का? उद्धव ठाकरेंनी 2017ला मत स्पष्ट केलं की महापौर त्यांना बसवायचं आहे. ना ते सत्तेत होतं ना विरोधी पक्षात होतं. तर असं काही आपला पक्ष करणार का की पक्षाच्या भूमिकेत असणार? आणि 2017ची परतफेड असं म्हटलं जाते, कारण 2017ला अवघ्या 2 जागांचाच फरक होता. 82 भाजप होते, 84 शिवसेना होती. त्यावेळेस देवेंद्र आता फडणवीस 4चा फरक आहे. आता 4चा फरक आहे ना. आणि तुमचा सहकारी पक्ष जो आहे हा पाण्यात देव घालून बसलेला आहे की भाजपचा महापौर होऊ देत नाही म्हणून. आता त्या दोघांमध्ये काय होत आहे त्याचा आधी निकाल लागू द्या, मग आम्ही आमचे देव बाहेर काढू. म्हणजे सगळे पर्याय खुले आहेत शिवसेनेला महापौर निवडीसाठी. का आमचा का नाही निवडला जाणार? आमचा का नाही निवडला जाणार? तुमचे पर्याय सगळे उपलब्ध आहेत. सगळे उपलब्ध आहेत. आमचा बघा, या मुंबईला परंपरा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर पाहण्याची. भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल. कळलं? मुंबई शोकसागरात बुडेल ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल तेव्हा. त्यांना काय वाटतंय? काय वाटतंय त्यांना? मोरारजी देसाईने जेव्हा 106 लोक मारले तो काळा दिवस आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच. असं तुम्ही आता म्हणताय की महापौर तुमचा का नाही होणार, तर तुमच्यासमोर 2च पर्याय दिसत आहेत. एक म्हणजे थेट मी असं म्हटलं नाही का नाही होणार. मी कुठे असं म्हणालो का दोन होणार? पर्यायांची जर आपण ते चर्चा पर्याय बघू ना. तुम्ही कशाला चिंता करताय? तुम्ही अजिबात अहो, बघू ना किती दिवस तुम्ही तुमचे गणितात किती मार्क मिळाले होते 10वीला बघा जरा आधी आणि मग हे गणित करा. गणित बघू ना. आम्ही हे गणितावर चालत नाही. बऱ्याच गोष्टी असतात राजकारणात. मोदी जी बोलते हैं कि मेयर बीजेपी का बनेगा, लेकिन कैसे बनेगा ये बोला नहीं मोदी जी ने. उनके पास बहुमत नहीं है बीजेपी के पास. तो ऐसा क्या बोलता है, वैसा के लेकर, हम मराठी में बोलते हैं कुबड़े लेकर. अब उनके जो पार्टी के जो कोई है साथी शिंदे गट, उनके 20-25 लोग चुनकर आए हैं, वो उनको बंद करके रखा है. ताजमहल होटल का जेल बना दिया है पूरा. ताजमहल होटल जो है ताज लैंड्स एंड, वहाँ जेल बना दिया है. वहाँ और जो गेस्ट रहते हैं उनकी कंप्लेंट आ रही है कि हमको भी कैद खाने में रखा है. तो एक मोदी जी की सरकार यहाँ है, चल रही है.
देवेंद्र फडणवीस जैसा एक मजबूत मुख्यमंत्री यहाँ है, होम मिनिस्टर यहाँ है, फिर भी अपने कॉरपोरेटर्स को कैद खाने में रखना पड़ रहा है। ये किसका डर है मोदी जी? डर तो है ना, ये डर किसका है एक बार बता दीजिए कि अपने लोगों को क्यों बंद करके रखा है। हमारे नगर सेवक जो है खुलेआम अपने घर में है, मातोश्री पे आते हैं, मीटिंग करते हैं, चले जाते हैं, हमको किसी का डर नहीं है। सर, मुंबई में बिहार भवन बनाया जाएगा, ऐसी खबरें सामने आ रही है। 300 करोड़ का मेयर बनने वाला है ऐसा कह रहे हैं, पर उनके पास भी नहीं है। देखिए ना, आगे होगा। देखिए बीजेपी वाले उनकी मेयर की बात करते हैं, एकनाथ शिंदे के पास पूरे 30 नगर सेवक नहीं है कॉर्पोरेटर, वो उनकी मेयर की बात करते हैं। अब जिनको बनाना है वो बना लेंगे, हम लोग है ना, अभी भी जिंदा है टाइगर। अभी भी शिवसेना के पास और उनके साथियों के पास एक ऐसा आंकड़ा है जो उनको चैलेंज कर सकता है, लेकिन कभी कभी मजा भी लेना चाहिए ना। तो ये मजा लेने की बात चल रही है हमारे खेमे में। सर, मुंबई में बिहार भवन जाएगा, उसके लिए 300 करोड़ रुपए की निधि भी देखेंगे। अब ये सरकार आएगी ना बीएमसी में, उनको भी कुछ जवाब देने दो ना। जो अपने आप को शिवसेना मानती है ना, उनकी कोई जिम्मेदारी है क्या नहीं उसके ऊपर जवाब देने की। चलिए, थँक यू। तर खासदार संजय राऊत बोलत होते, या दोघांचा आधी निकाल लागू देत मग आमचा देव बाहेर काढू असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। भाजपचा महापौर होईल तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल असंही वक्तव्य त्यांनी दिलंय। तर आमच्याकडे सर्व पर्याय उपलब्ध असल्याचं सूचक वक्तव्यही आपल्या पत्रकार परिषदेतून खासदार संजय राऊतांनी केलंय। ताजमहल हॉटेलचा जेल बनवून ठेवलाय असा टोलाही यावेळी त्यांनी लगावलाय। सूत्रांच्या हवाल्यावरून चालणाऱ्या बातम्यांवर आमचा विश्वास नाही असंही संजय राऊत म्हणाले। बातमी नवी मुंबईतून।